वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या सर्कलमध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये आणि सामना आपल्या समोर येत आहे। एका बाजूला नर्सरी विपक्ष अल मदीना 11 अशी लढत आहे। टॉस झाला आणि टीम अल मदीना 11 ने टॉस जिंकलाय। बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे। टीम नर्सरी या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। त्याचबरोबर सातत्यपूर्व या स्पर्धेला ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात संदीप दादा जंगम यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत पाठीमागच्या मॅचला आणि स्पर्धेमध्ये आपण ऐकत आहात। शब्द सुमनांच्या माळा गुंप ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला असा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात। मॅचला सुरुवात होईल। एका बाजूला दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय ज्यांचा आवाज सातत्यपूर्व या स्पर्धेला तुम्ही ऐकत आहात। मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये ज्यांचं प्रतिम असं समालोचन आहे। संदीप जंगम सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत एक स्पोर्ट कॉमेंटेटर अँकर आहे त्यांचा आवाज तुम्ही महाबळेश्वर प्रीमियर लीग साठी आतापर्यंत ऐकतो। मॅचला सुरुवात पंचांचा येतोय सिग्नल। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आले। एका बाजूला बॅटिंग साठी श्रीकांत जाधव माफ करा ओव्हर नंबर 1 साठी श्रीकांत जाधव जे घोडे पारोटिया गावचे आहेत। ओव्हर नंबर 1 साठी तयार। स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी शोएब आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल होता तो प्रयत्न हाच होता की संयमाने खेळायचा आहे आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे ज्यावेळेस आपण चर्चा करतोय सुरुवात जर आपण पाहिली तर श्रीकांत जाधव यांनी अगदी संयमाने केलेली आहे। फलंदाजांनी संयमाने सुरुवात केलेली आहे। कोणतीही घाई पहिल्या बॉलच्या पाठीमागे नाहीये। फटका चांगला आहे। डीपला खेळाडू धावतायत। सीमारेषे लगत बॉल अडवण्याचा प्रयत्न। फुटबॉल स्टाईल क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी फुटबॉलही खेळावा लागतो आणि इकडे पायांचा वापर केलाय। बॉल सीमारेषे लगत अडवला। बॉलची जोपर्यंत फेकी होईल फलंदाजांनी सहजरित्या काही धावा या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत तब्बल 2। एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे। नर्सरी हा संघ जर तुम्ही पाहिलं तर संघाचे संघ मालक आहे श्री अमित दादा बावळेकर आणि रोहित दादा रांजणे यांच्या मालकीचा संघ अल मदीना 11 हा संघ आहे। अफसार भाई वारुणकर यांच्या मालकीचा असणारा हा संघ आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे। तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली प्रीमियर लीग आहे। क्षेत्ररक्षक डीपला बॉलवरती येतील। बॉलची फेकी होईल। पुन्हा एकदा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील। एका बाजूला आपण चर्चा करतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक आहे परंतु एका बाजूला या षटकानंतर पाठीमागच्या मॅचचा जो सामनावीराचा पुरस्कार आहे तो प्रथमतः प्रदान केला जाईल। श्रीकांत जाधव तयार। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय डीप कव्हरला। खेळाडू धावत जातील। बॉलचा पाठमोरा करतील। बॉलची फेकी होईल। पुन्हा एकदा सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये होतंय। क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण ज्या वेळेस पाहतो ना की एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दुहेरीचं तिहेरीमध्ये होतं। या ज्या धावा असतात ना क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नेहमी नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलाय बॅटिंग करताना। पाठीमागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे श्री जाधव प्लेयर ऑफ द मॅच आपण आहात। आपण या ओव्हर नंतर आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल। मिड विकेटला बॉल सीमारेषा पलीकडे मिळाला मोका दिला या बॉलवरती ठोका। सरळ 6 धावेंचा या डावातला पहिला षटकार। शोएबच्या बॅटमधून हा मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला। मिळाला मोका दिला शोएब यांनी या बॉलवरती ठोका। मिड विकेट सीमारेषा पलीकडे बॉल होईल फरार। रन्स मिळतील 6 षटकार। शोएब अर्थात क्रिकेटच्या पटलावरती त्यांना बाबा या नावाने ओळखलं जातं। हे त्यांचं टोपण नाव आहे आणि बाबा मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग अर्थात शोएब करतायत। श्रीकांत जाधव तयार। बॉल पुढे ठेवलाय। बॅटची कडा वेळेच्या अचूकता या बॉलच्या पाठीमागे फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही। षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। धाव फलकावरती आहेत। प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून अल मदीना 11 ने बनवलेले आतापर्यंत 12 धावा बिनगडी बाद। आपण पाठीमागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत आणि खेळाडूचं नाव आहे श्री जाधव। आपण या संतोष आबा शिंदे स्वरा 11 चे संघ मालक आहेत। त्यांना विनंती आहे की आबा आपल्या शुभाशय आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करावा आणि या खेळाडूचा आपण गुणगौरव करावा। श्री जाधव आहे ज्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे। पाठीमागच्या मॅचचा जबरदस्त खेळ श्री यांनी केला।
आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि त्यांना आपण देत आहोत हा सामनावीराचा पुरस्कार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा धावफलकावरती आले तब्बल 12 बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना सर्व या स्पर्धेला सामनावीराचे पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केलेलं आहे श्री अक्षय दादा दानवले यांचं मनपूर्वक आभार. ज्यांच्या वतीने सामनावीराच्या पुरस्काराला सौजन्य लाभलेलं आहे. एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ फार महत्वाचं असतं. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पंचांनी हात फैलावले. सांगितलं दिशाहीन बॉल आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना तुम्हाला दिशेवरती नियंत्रण टप्प्यावरती ताबा नेहमी ठेवावा लागतो. परंतु यावेळेला पहा दिशाहीन बॉल आहे. डावीशी सोडून जाणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल हा पुन्हा टाकावा लागेल. परंतु ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये अजय आणि शोएब बाबा ही जोडी चांगली बॅटिंग करते. स्ट्राईक रेंजला अजय. जे वाडा संघाचे खेळाडू आहेत. टप्पा पडल्यानंतर बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का? पंचांकडे अपील केली जाईल का? परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या इथे प्राप्त होते. ज्या प्रकारे माहिती मिळते सर्वाधिक बोली महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये कुणाला लागली तर ते नाव आहे अजय मोरे. 22,000 तब्बल पॉइंट खर्च करून टीम अल मदीना 11 ने यांना आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेले आणि ते ऑलराऊंडर आहेत. म्हणजे या काही गोष्टी असतात ना त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो की सर्वाधिक बोली कुणाला लागते. संघ मालकांचा प्रयत्न हाच असतो की फटका मिड ऑफच्या डोक्यावरतून पॉवर प्ले तोड फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील का? येणे अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी पॉवर प्लेचा समाचार आता घ्यायला सुरुवात केली आहे. मिड ऑफच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय लॉंग ऑफला. सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. शोएब अर्थात बाबा मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतात. क्रीजच्या खोलीचा अगदी योग्य वापर केलाय. सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळला आणि बॉल पाठवला सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 18 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 18 या आकड्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की विराट कोहली यांचा जो जर्सी क्रमांक आहे. आक्रमण याही बॉलवरती लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्लासिकल फटका सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. मैदानाच्या आतमध्ये शोएब अर्थात बाबा काय बॅटिंग करतायत. आज धुडगूस घातलाय. धुमाकूळ घातलाय महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये. या पहिल्याच डावामध्ये फटका होता भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉलने घेतली भरारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग. अशाच खेळाने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. परंतु एका बाजूला विकेटचा शोध संपलेला नाहीये आणि ती नर्सरी 11 ला विकेट टिपावी लागेल. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. बॉलर तयार. राईट आर्म वर द विकेट. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. वेळेची अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. वेळ फार महत्वाची असते. मग आविष असो किंवा क्रिकेट. एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी सांगता येत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग आपल्याला करावा लागतो. एखादा बॉल आलाय कसा त्याला टोलवायचा कसा याचा क्षणार्धात तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव खर्च केली. मनोबल वाढला असेल कारण या अगोदर काही मोठे फटके गोलंदाजांनी खर्च केले होते. बॉलर तयार. सुनील यांचा हा बॉल स्वतः आपल्याच फॉलोथ्रू बॉलच्या खाली आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. टीम अल मदीना 11 ला धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि आउट होऊन फलंदाज माघारी जातील. अजय मोरे यांना आज मोठा खेळ करता आलेला नाही. मोठा फटका खेळायला गेले. बॉल हवेत उभा राहिला. आपल्याच फॉलोथ्रू गोलंदाज सुनील यांनी कमालीचा झेल पकडला. फटका फसला. खराब शॉट सिलेक्शन. दुसरा मिळालाय तो विकेटचा. धक्का क्रमांक पहिला. पंचवीस धावा धावफलकावरती 25. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 वरती अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. नर्सरी 11 ला पहिला यश मिळालेला आहे. पहिली विकेट या टीमने प्राप्त केलेली आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग. महाबळेश्वर बद्दल आपण चर्चा करतो की महाबळेश्वर जगविख्यात आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून बरेचसे पर्यटक परदेशावरतून किंवा भारतामधून महाराष्ट्रामधून या ठिकाणी येत असतात आणि
त्याच महाबळेश्वरची महाबळेश्वर प्रीमियर लीग ओरामची आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती सोहेल मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी. फटका खेळला आपल्याच फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. थोड्याशा गोष्टी कठीण असतात. ज्यावेळेस तुम्ही बॉल टाकता, पॉपिंग क्रीज मधून बॉल रिलीज करता, ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता, संपूर्ण बॉडी वेट समोरच्या बाजूला असतं, त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये बॉल अडवणं किंवा कॅचेस घेणं कठीण असतं. परंतु तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 10 धाव फलकावरती आहेत तब्बल 26. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. बरेचसे सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत आणि जर आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा खेळाडूंकडून आपण करूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धाव फलकावरती आहेत आणि 26 या आकड्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याचं महत्व काय आहे. 1974 ला भारतीय टीमला एक दिवसीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त झाला. पहिले संघनायक होते AL वाडेकर आणि KL राहुल. हा जो तर तुम्ही प्रवास पाहिला ना तर 26 खेळाडूंनी भारतीय टीमसाठी कर्णधार पद भूषवलं होतं. धावसंख्या 26 धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. एका बाजूला शोएब बाबाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दमदार सुरू आहे. चांगली बॅटिंग केली आहे. काही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आजच्या त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करताना त्यांच्या बॅटमधून आलेले तब्बल षटकार आहेत. 2 षटकार होते आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. एक चांगला खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये अल मदीना 11 टीम साठी केलेला आहे. नर्सरी 11 ला याचा विचार करावा लागेल. या विकेट साठी जाळं भिंता येईल का याचाही प्रयत्न करावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती अजय ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. क्रमांक 3 चं षटक हातात येईल. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेत आहात महाबळेश्वर प्रीमियर लीग ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे. तेजस भोईर आणि त्यांची टीम. छोट्या उसळीचा बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉल वरती सोहेलने केलाय चांगला खेळ. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण. बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 चा थरार. लेफ्ट आर्म आहेत राऊंड द विकेट. करेक्शन आपण करूया. खेळाडू तिकडे येतील का बॉलच्या खाली आणि हो आले परंतु कॅच पकडू शकले नाही. कॅचेस फार महत्वाचे आहे. तुम्ही कॉमेंट्री कुठूनही ऐका. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. त्यामुळे कॅचेस फार महत्वाचे आहेत. एक कॅच काय करू शकते तर भारतीय टीमला विश्व वर्ल्ड कप जिंकून देऊ शकते. हे सूर्यकुमार यादव यांचा आपण अनेकदा आढावा घेत असतो. त्याचबरोबर मंगेशजी पवार यांचे या ठिकाणी आगमन आहे. टॅटू आर्टिस्ट आहेत आणि त्यांचे आपण स्वागत करूया. कॅचेस बद्दल आपण चर्चा करतो. या कॅचेस पकडाव्या लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण आज करावं लागेल. स्विच हिटचा फटका. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक सिंगल 10 या बॉलच्या पाठीमागे मिळेल. मनसुबे काही वेगळे होते. टान्स बदलला होता. स्विच हिटचा फटका थर्ड मॅन किंवा बॅकवर्ड डीप पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. हो प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न हा सातत्याने करावा लागतो. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावणे शिडी आहे. बॉलवर तयार. लेफ्ट आर्म राऊंड. टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न इथे नाकारलेला आहे कारण जोखमीचं ठरलं असं. त्यामुळे फलंदाजाला पुन्हा माघारी पाठवलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडच्या धाव फलकावरती आहेत तब्बल आतापर्यंत 35 धावा. एक गडी बाद. एका बाजूला सोहेल एका बाजूला शोएब. बॅटिंग करताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शोएब बाबा स्ट्रायकर एंडला आहेत. वळवलाय बॉल डीप स्क्वेअर लेगला. खेळाडू बॉलच्या खाली. आता करणार नाहीत कोणती चुकी. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. आणि ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला केला होता ते शोएब अर्थात बाबा आउट होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. जड पावलांनी धक्का क्रमांक लागलाय 2रा. आणि अखेरकार टीम नर्सरी 11 ला 2रं सुयश इथे प्राप्त करून दिलेलं आहे याच ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 चा थरार सुरू होता.
धावा धावफलकावरती आहेत 35, 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती मधल्या फळीमध्ये येत आहेत सूरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतील. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बॉल जर पाहिले तर तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा बॉल बाकी आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी आपण चर्चा करतोय की अजय यांनी पहिला बॉल महागडा टाकला होता. तो जर बॉल तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी या खेळाडूने चांगली केलेली आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी ओव्हर नंबर 3 चा. समोर ग्राउंडच्या पाठीमागे कोणाच्या गाड्या असतील त्यांना विनंती आहे की आपण त्या थोड्याशा बाजूला घ्या. आयोजन समितीने ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कव्हर शॉर्ट कव्हरला पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का लागलेला आहे. लागोपाठचा आणखीन एक फलंदाज माघारी. ज्या संघाने चांगली बॅटिंग केली होती त्या संघाची आता विकेटची पतझड सुरू झालेली आहे. अल मदीना 11 ला धक्का क्रमांक 3. फलंदाज आल्या पावली. सूरज माघारी. आज खास काही करू शकले नाही. पहिल्याच बॉलवर तो आक्रमण करायला गेले. ते आक्रमण फसलं. विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 35, 3 गडी बाद. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे पहिला डाव जर आपण पाहिला तर अर्धा संपलेला आहे. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहत आहात. पहिलं सत्र तुम्ही पाहत आहात. पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांबद्दल जर आपण आढावा घेतला ना धावा चांगल्या आलेल्या आहेत अल मदीना 11 ला. परंतु एका बाजूला नर्सरी 11 ने काय केले 3 गडी गारद केलेले आहेत. म्हणजे खेळ जर दोन्ही टीमचा जर आपण पाहिला तर अगदी बरोबरीचा आहे. कितीच्या सरासरी धावा सुरू आहेत. कुटण्याचा प्रयत्न अल मदीना 11 करतोय. याच्याबद्दल चर्चा करूया. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे. कुठपर्यंत हा संघ मजल मारेल याही गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया. सरासरी जर आपण पाहिली तर 11.66 ची आहे आणि या सरासरीने जर धावा बनवल्या तर प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं असं आहे की हा संघ 70 पर्यंत कमीत कमी मजल मारू शकेल. परंतु याचा विचार नर्सरी 11 ला करावा लागेल. ज्यावेळेस एखादी मॅच सुरू होते टॉस होतो त्यावेळेस टॉस जिंकून ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेता गाडी क्रमांक 96-22 कोणाची असेल त्यांना विनंती आहे मित्रांना की आपण थोडीशी बाजूला घ्या. आपण चर्चा करतोय की एखाद्या मॅचचा ज्यावेळेस टॉस होतो आणि टॉस जिंकून ज्यावेळेस बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात येतो त्यावेळेस त्यांचा प्रयत्न हाच असतो की आम्हाला सर्वाधिक धावा कुटायच्या आहेत. एखाद्या मॅचचा टॉस होतो ज्यावेळेस टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातो. प्रयत्न हाच असतो की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. हाच प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4 फुल टॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुल टॉस बॉलला माफी नाहीये. वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी चाबूक स्ट्रोक सीमा पार. फुल टॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ही मेजवानी आहे. त्याच्यावरती ताव मारलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एक फ्लॅट षटकार आला जो धावसंख्या वाढवणारा आहे. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया आणि सामना असाच कंटिन्यू सुरू राहील याची आपण नोंद घ्या. खेळाडूंना विनंती आहे. सोयल पहा आता शोएब माघारी गेले. आता सूत्र सोयल यांनी आपल्या हाती घेतलेले आहेत. क्रिकेटचं हे सूत्र असं की तुमचा सेट फलंदाज ज्यावेळेस माघारी जातो त्यावेळेस जो नवीन फलंदाज असतो त्याला आक्रमण करावं लागतं. MH 42 96 52 ऍक्टिव्हा आहे. ज्यांचे असेल त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी बाजूला घ्या. बाहेर आपण पार्क करा अशी आयोजन समितीची सूचना आहे. आपण सहकार्य करा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. फक्त ज्या गाड्या आपण पार्क केलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये त्या थोड्याशा आपण बाहेर पार्क करा अशी विनंती आपण करूया. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती श्रीकांत जाधव. श्रीकांत जाधव म्हटलं की एक अनुभवी खेळाडू आहेत. आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. परंतु एका बाजूला ही जोडी आता चांगला खेळ करू लागलेली आहे. धावांचा वेग आता हळूहळू वाढत चाललेला आहे.
खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरतोय. यावेळेला येतोय तो डॉट बॉल, पण डॉट बॉल ज्या वेळेस एखादा गोलंदाज टाकतो ना त्यावेळेस मनोबल वाढतं. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत जाधव करतायत. मैदानाच्या आतमध्ये या जोडीने आता तळ ठोकलेला आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर डाबाची संयमाने सुरू झाली होती. बॉलर तयार, वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे नाहीये. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त केली जाईल. पण जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधानच मानावं लागतं, आणि याही बॉलच्या पाठीमागे त्याचबरोबर पहा कुणी जंगलामध्ये गाड्या लावलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण बाहेर पार्क करा अशी विनंती आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या, आपण सर्वांनी सहकार्य करा. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाला गुंगारा बॉल देतोय. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. बघता 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 या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या धावा अंकित केल्या तब्बल 2. ओव्हर नंबर आता 4चा खेळ संपुष्टात येतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना अल मदीना 11 ने बनवलेल्या आहेत धावा. 45 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 आकडा म्हटलं ना की रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण चर्चा करतो. रोहित शर्मा म्हटलं की त्यांना एक उपाधी दिलेली आहे, हिटमॅन या नावाने आपण त्यांना ओळखतो. परंतु हा जो हिटमॅन शब्द आहे ना याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी 200 पेक्षा अधिक धावा एका मॅच मध्ये बनवल्या होत्या, मोठे मोठे फटके त्यांनी खेळले होते, त्यावेळेस युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी ज्यावेळेस रोहित शर्मा डगआउट बॉक्स मध्ये येत होते त्यावेळेस त्यांना ते भेटले आणि ते म्हटले की तुम्ही चांगली बॅटिंग केली, हिटमॅन सारखी तुम्ही फटके मारलेत. आणि हे शब्द कुठेतरी रवी शास्त्री यांनी ऐकले आणि बक्षीस वितरणामध्ये रवी शास्त्री यांनी त्यांचा उल्लेख केला हिटमॅन, आणि तिथून पुढे आपण रोहित शर्मा यांना हिटमॅन या नावाने ओळखू लागलो. धावा संख्या आहे 45. आणि त्याचबरोबर एक विनंती आहे, सुशांत जाधव यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा अशी आपणास विनंती आहे. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला बॉल वरती येतील, बॉलची फेकी करतील. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झालेली आहे. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल जर आपण पाहिला तर निश्चित संयमाने खेळलेला आहे. ओव्हर नंबर 5 साठी अजय हे षटक हाताळत आहेत. पुन्हा तयार, स्ट्रायकर एंडला सोहेल यांच्यासाठी हा बॉल समोर खेळतायत. खेळाडू येतील परंतु क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी, याच दरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. आणि पहा या बॉलने या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी, म्हणजे लॉंग ऑफ फार दूर आहे, लॉंग ऑन तरी सरळ होता परंतु या 2 खेळाडूंमध्ये अंतर फार मोठं होतं, ही दरी फार मोठी होती आणि याच दरीतून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी बॉलर तयार. आक्रमण केलंय, आडव्या बॅटचा टोला, सी कॉर्नर, सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी एक दिलखेचा फटका, षटकार. धावसंख्येचा वेग आता वाढला. 56 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. सोयल, काय खेळ केला या खेळाडूने. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल प्रभावशाली आहे, प्रभावित करणारा बॉल आहे. गोलंदाजीमध्ये असणारी धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंमलात आणाव्या लागतात आणि या बॉलच्या पाठीमागे त्या गोष्टी अंमलामध्ये आणलेल्या आहेत. तुमच्या गोलंदाजीमध्ये असणारं मिश्रण तुम्हाला अंमलात आणावं लागतं, गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता तुम्हाला अंमलात आणावी लागते आणि तोच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये अजय. लेफ्ट आर्म राऊंड, खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे अपील केली आहे परंतु पंच दाद उचलून धरतील का नाही, तुम्हाला अपील करावी लागते. लेग बाईटची धाव आहे, म्हणजे प्रयत्न हाच होता की 3 यष्ट्यांच्या समोर आम्हाला पकडायचं आहे बॅट्समनला, परंतु तुम्हाला अपील करावी लागते. जर तुम्ही अपील केली नाहीत तर पंच देखील खेळाडूला आऊट देऊ शकत नाहीत, त्यामुळे तुम्हाला दाद मागावी लागते. अपील फार महत्वाची आहे आणि तीच केली आणि तीच पंचांनी फेटाळली. एक सिंगल धाव. बॉलर तयार. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. डॉट आलेला आहे. काही बॉल चांगलेही टाकलेले आहेत, काही बॉल महागडेही टाकलेले आहेत. अशा प्रकारचं हे संमिश्र षटक. षटक क्रमांक 5 सुरू आहे. धावा धावफलकावरती येतील 57 धावा. कभी खुशी कभी गम. षटक क्रमांक 5 चा संपलाय खेळ. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये धावा चांगल्या आल्या, त्यानंतरच्या 3 बॉल मध्ये धावा अधिकच्या येऊ शकल्या नाही.
शेवटचा आता 6 बॉल पहिल्या डावातले. यानंतरच आपण टॉस अनाउन्स करत आहोत. यानंतरची मॅच आणि त्या मॅच साठी रिपोर्टिंग करा. टॉस साठी विनंती आपण दोन्ही संघातील खेळाडूंना करूया. यानंतर आपला नाणेफेकीचा कौल होणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 5 षटकांच्या अखेरीस 57 धावा धावफलकावरती आहेत. टीम अल मदीना 11 ने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा तो निर्णय घेतलाय. त्या निर्णयावरती आतापर्यंत हा संघ खरा उतरलेला आहे. परंतु शेवटचे 6 बॉल नर्सरी 11 ला चांगले टाकावे लागतील. खुशी वर्सेस स्वरा. टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपली मॅच आहे. खुशी विपक्ष स्वरा. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन आलेले आहेत. यश शेवटचं षटक हाताळतील. या डावातला खेळाचा जर आपण विचार केला तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. शेवटचं षटक बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क योग्य रीतीने होऊ शकला नाही. बॉल लॉंग स्टॉपला निघालाय आणि लॉंग स्टॉपला सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही धावा निश्चित मिळाल्या टीम अल मदीना 11 या टीमला. 22च्या धावा असतील असं पंचांनी सांगितलेलं आहे. आणि या धावा 22च्या माध्यमातून आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. शेवटचे आता 5 बॉल शिल्लक. खुशी आणि स्वरा चला आपण टॉस साठी या. खुशी 11 स्वरा 11. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. बॉलर तयार. यश यांचा हा बॉल ऑन साइडला खेळलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडली कॅच. विकेटचं बटन. धक्का क्रमांक 4 अल मदीना 11 ला. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस हे करावं लागतं आणि इथे पहा मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि पहा लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागला तो म्हणजे आपल्या विकेटने. जड पावलांनी फलंदाज जातील माघारी. शेवटच्या आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 बॉल प्रगतीपथावरती येतील. तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीग चे 5वं पर्व. आपण ज्या वेळेस प्रीमियर लीग या कन्सेप्ट बद्दल चर्चा करतो ना की 2008 साली इंडियन प्रीमियर लीग सारखा कन्सेप्ट भारतामध्ये आला. म्हणजे आयपीएलचा आता 18वा हंगाम सुरू आहे. परंतु आयपीएल जसं भारतामध्ये आलं 2008 साली, त्यानंतर गावागावाच्या नावाने, तालुक्याच्या नावाने, जिल्ह्याच्या नावाने किंवा विभागाच्या नावाने, वाड्या वस्त्यांच्या नावाने अशा प्रकारच्या प्रीमियर लीग उदयास आल्या. बॉलर तयार. ऑन साइडला खेळलाय. लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक जातील, फील्ड करतील. तोपर्यंत एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पण अंतिम षटकामध्ये धावसंख्येची भूक अल मदीना 11 ला वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल. कारण शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत त्याचा समाचार घ्यावा लागेल. अन्यथा पहिला डाव हातामधून निघून जाईल. धावा धाव फलकावरती आहेत प्रथम बॅटिंग करताना. 60 धावा अल मदीना 11. शेवटचे काही बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रयत्न हाच आहे की जागेवरतून हा फटका खेळायचा आहे, परंतु येतोय तो डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये तुम्हाला अधिकचे डॉट बॉल खेळून चालणार नाही. प्रयत्न हाच करावा लागेल की धावसंख्या कशा प्रकारे वाढवता येईल. कारण पहिला डाव संपला तर त्यानंतर संपूर्ण दारोमदार हा गोलंदाजीवरती असेल. बॉलर तयार. ऑन साइडला ताकदीचा वापर करत बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला. वॉटर एफर्ट्स अप्रतिम, लाजवाब, सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षक संघासाठी आपण काय करू शकतो तर संघासाठी काही धावा आपण वाचवू शकतो. संघाला फक्त तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंग करतानाच जिंकून देऊ शकत नाही, तर फिल्डिंग करतानाही तुम्ही संघाला सामने जिंकून देऊ शकतात. कारण क्रिकेट हा खेळ सांघिक आहे, त्यामुळे सांघिक काम तुम्हाला चांगलं करावं लागतं. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कॅच पकडता आला नाही, परंतु काही धावा वाचवल्या. ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे. लाईक अ ट्रेस बुलेट, 4 रन. आणि पहिला डाव समाप्त होतोय. अल मदीना 11 ने बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 66 धावा.
67 धावांची गरज आहे. येणारे बॉल 36. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. खुशी 11 विपक्ष स्वरा 11 अशी होणार आहे पुढील लढत. त्या लढतीचा केला जाईल टॉस. कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार नामदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पुरस्कृत केलेली आहे आणि यंदाचं या प्रीमियर लीगचं 5वं पर्व आहे. गेली 4 पर्व आपण ही प्रीमियर लीग पाहत आहोत आणि ही प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत आहे ज्याची आपण चर्चा करत आहोत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेला आहे 1,11,111. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 50,000 आहे. अशी महाबळेश्वर प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. चला टॉस साठी आपण आलात का? आयोजन समितीला विनंती की आपण टॉस कव्हर करा. स्वरा 11 आणि खुशी 11 असा होणारा टॉस. चला यानंतर आपण लगेच टॉस करत आहोत. पुढील मॅचचा टॉस होणार आहे. स्वरा 11 आणि खुशी 11 अशी लढत आहे आणि या लढतीचा टॉस आता आपण करत आहोत. यानंतरची मॅच या दोन टीम मध्ये होणार आहे. चला फिल्डिंग लावा. टीम अल मदिना 11 आणि नर्सरी 11 आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघांना ही विनंती आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. पंच मैदानाच्या आत प्रस्थान करत आहेत. या महाबळेश्वर प्रीमियर लीग ऑफिशियल पंच सलीम डाळवाले त्याचबरोबर प्रवीण गजेशिव हे ऑफिशियल पंच या स्पर्धेला आहेत आणि त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये पंच फार महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर या स्पर्धेला तुम्ही आवाज ऐकत आहात महाबळेश्वर प्रीमियर लीगला. स्पोर्ट कॉमेंटेटर अँड अँकर संदीप जंगम सर. मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषांमधून त्यांचं समालोचन आपण ऐकत आहोत. तिन्ही भाषांवरती त्यांचं एक चांगलं प्रभुत्व आहे आणि तिन्ही भाषेमधून त्यांचं समालोचन आपण नेहमीच ऐकतो आणि याही स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपल्या सर्वांना ऐकायला मिळत आहे. मॅचची सुरुवात होईल. पहिला डाव संपलाय. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी आहे. पूर्व अर्ध आपण पाहिलेला आहे. आता आपण उत्तर अर्धाकडे वळणार आहोत. येणारे 36 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 67 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचं गुणोत्तर सत्र क्रमांक 2 साठी आहे. मॅचच्या सुरुवात होईल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये नर्सरी महाबळेश्वर नर्सरी या टीमची आता बॅटिंगची वेळ आहे. एका बाजूला आपण अल मदिना 11 ला बॅटिंग करताना पाहिलं. आता बॅटिंग करताना महाबळेश्वर नर्सरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहे. स्ट्रायकर जोडी त्यांची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये एका बाजूला सुनील, दुसऱ्या बाजूला संदीप
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. स्ट्रायकरना संदीप स्ट्राईक करतील तर पहिले षटक हाताळण्यासाठी मोसीम. पॉवर प्लेचं हे षटक आहे प्रगती पथावरती. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. सत्र क्रमांक 2चा पहिला बॉल मोसीम. आतापर्यंत आपण चर्चा करतोय या संपूर्ण स्पर्धेबद्दल. जर आपण चर्चा केली गेली 4 दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. बॉलर तयार. पहिलं षटक पॉवर प्लेचा हा पहिला बॉल. मोसीम पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय संदीपने ताबडतोड. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोड खेळलाय. दिमागदार केलंय या बॉलचं स्वागत. फटका पाठवला बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी संदीप यांनी. क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार 1992 साली लागला गेला, मारला गेला. आणि खेळाडूचं नाव होतं मार्क ग्रेटबिच. हे पहिले खेळाडू होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले ज्यांनी अशा प्रकारचा पहिल्यांदा षटकार मारला होता 1992 साली. त्यानंतर वेस्ट इंडिजचे फिलो. आणि त्यानंतर जर हाच कारनामा तिसऱ्यांदा कुणी केला तर भारताचे वीरेंद्र सहवाग यांनी मारला होता जॉन्सन गिलेस्पीला. हे जे काही 3 फलंदाज आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी दुसऱ्या डावातला पहिला बॉल सीमा पार पाठवला होता. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये संदीप करतायत. खोलवर टप्प्याचा असणारा हा बॉल, परंतु यावेळेला आता कमबॅक जोमाने केलंय मोसीम यांनी. कारण पहिला बॉल ज्या प्रकारे त्यांनी टाकला होता तो महागडा होता. म्हणजे विचार हाच केला की पहिल्या बॉलच्या पाठीमागे माझ्या बरोबर घडलंय काय, मला विचार करायचा नाही, पुढच्या बॉल वरती मला काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न आता मोसीमने मैदानाच्या आतमध्ये केलाय. आणि आक्रमक फलंदाज संदीपला बांधून ठेवलाय. 2 बॉलचा खेळ संपला. 6 धावा धाव फलकावरती. बॉल क्रमांक 3 प्रगती पदावरती. शरीरापासून दूर ठेवलाय. प्रयत्न हाच होता की वाईड लाईनला पकडून बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. म्हणजे ही जी दिशा, हा जो टप्पा आहे ना, तो नेहमी फलंदाजांना कसरत करायला लावतो. ज्या वेळेस गोलंदाज वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करतात त्यावेळेस तो बॉल फलंदाजापासून दूर असतो. आणि अशा बॉलला खेळण्यासाठी फलंदाजांना कसरत करावी लागते, पाय चालवावे लागतात. पाय चालेल तर धाव फलक चालेल. बॉलर तयार. मोसीम. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला बॉल वरती जातील. फेकी होईल. थोडीशी गडबड झाली. त्याचा मोबदला विपक्ष टीमला लगेच मिळाला. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला कधी थारा नसतो, तुमच्या चुकीला कधी माफी नसते. थोडीशी गडबड झाली, मोबदला लगेच एका धावेचा दुहेरीचा मिळाला. आणि फलंदाजांनी देखील चातुर्याने चपळतेने एका धावेचं रूपांतर हे दुहेरीमध्ये केलेलं आहे. 67 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगलीच करावी लागेल. एका बाजूला मोसीम तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा दिली आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे संदीप, त्यांच्या बॅट मधून आलाय फटका लाजवाब. बॉल सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये पहा शोएब यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली होती त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यायला संदीप यांनी सुरुवात केली आहे. हा मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. काय फटका खेळलाय. फटक्यामध्ये नजाकत होती. फटका A1 क्वालिटीचा होता. बॉल सीमा पार. षटकार. संदीप पुन्हा तयार. आज संदीप यांनी रौद्र रूप मैदानाच्या आतमध्ये धारण केलंय. मोसीम राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. म्हणजे या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या असतात. तुमचा हजर जबाबीपणा, तुमची समय सूचकता. षटक क्रमांक 1चा खेळ इकडे समाप्त होत आहे. 67 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा टीम महाबळेश्वर नर्सरी या टीमने 15. म्हणजे इथून पुढे आता इक्वेशन आपण नव्याने मांडूया. येणारे 30 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 52. 30 बॉल 52 ची गरज आहे. अल मदीना 11 संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला पहिल्याच ओव्हरमध्ये महाबळेश्वर नर्सरी या टीमने धावा 15 कुटलेल्या आहेत. सुरुवात चांगली केली. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल असो किंवा कोणताही फॉर्मॅट असो किंवा अंडरम असो, 10 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही प्रतिषटकाच्या पाठीबाहेर कुठता तरी सरासरी चांगली म्हटली जाते. परंतु यावेळेला जर सरासरी आपण पाहिली तर 15 ची ठेवलेली आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. त्यानंतर आता मात्र पॉवर प्ले 2 ना
पॉवर प्ले क्रमांक 2. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, वाईडिश लॉंग ऑन ला एक खेळाडू आहेत, त्यानंतर लॉंग ऑफ सरळ आहेत. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेर बॅकअप आहे. सर्कल मध्ये जर आपण पाहिलं, विकेट कीपर फ्लाय स्लिप, पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि अखेरकार डीप मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पुलचा फटका आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, ग्रेसफुल आहे, सक्सेसफुल. चेंडू होते सीमारेषा पलीकडे, गुल. 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये संदीप काय पुल केलाय बॉल, सक्सेसफुल फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे, गुल. संदीप नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. त्या वादळाचा सपाटा पहा. आव देखो ना ताव, जो काय प्रत्येक बॉल येतोय ना त्याला सटकाव, अशा प्रकारची भूमिका. मागणी तसा पुरवठा, ईट का जवाब पत्थर से केलाय पलटवार. संदीप तयार. हो, चांगला बॉल. अखेरकार भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. संदीप काय झुंजार खेळ करत होते. 21 बनवल्या, माघारी येत आहेत, परंतु संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिलेली आहे. जबरदस्त बॉल. गोलंदाजी करताना ओव्हर नंबर 2 मध्ये अजय काय बॉल टाकलाय, अप्रतिम. भन्नाट वेग, परफेक्ट बुंदा, परफेक्ट यॉर्कर. 2 पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली ना, त्याच पोकळीतून बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. बाट ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चा हा साइड अँगल आहे. चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं या वाहिनीच्या माध्यमातून होत आहे. मित्रांनो, जर आपण या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर या वाहिनीला आपण सबस्क्राईब करा. या वाहिनीवरती, या चॅनलवरती येणाऱ्या स्पर्धा किंवा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वप्रथम पाहायचे असतील तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. 100K फॉलोअरसाठी 320 फॉलोअर बाकी आहेत आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून तोही विक्रम या ठिकाणी करूया. क्रीडा प्रेमींना, क्रीडा रसिकांना विनंती आपण करूया, जर तुम्हाला त्यांचं काम आवडत असेल तर निश्चित आपण सबस्क्राईब करा. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल आला तो डॉट. ओव्हर नंबर 2 मध्ये आता टीम अल मदीना 11 ने कमबॅक जोमाने केलेला आहे. जे वादळ आलं होतं ते वादळ शांत झालं. संदीप माघारी आले आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी असणारा हा बॉल. एखादी विकेट तुम्हाला मिळते का, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता का? हा बॉल पहा, बोट फिरवली, बॉल वरतून वेग काढून घेतला आणि हाही बॉल शरीरापासून दूर ठेवला. काय गोलंदाजी केली अजयने, काय बॉल टाकलाय, बोट फिरवली. बॉलर तयार. आता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितला. दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात. वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करून चालत नाही. या अगोदर देखील आपण चर्चा केली की दिशेला फार मोठं महत्व आहे आणि दिशेवरती नियंत्रण तुम्हाला गोलंदाजी करताना ठेवावं लागतं. रोहित स्ट्रायकर एंड, परंतु याही वेळेला बॉल डॉट येतोय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेत, काही त्यांनी डॉट बॉल खेळलेले आहेत. खेळण्याचा प्रयत्न त्यांचा निष्फळ ठरतोय. जागेवरतून एक पाय हवेत घेतला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शेवटच्या क्षणी मन बनवलं की कव्हर्सला मला हा फटका खेळायचा आहे. फटका तर आता खेळलाय. क्षेत्ररक्षक निघाला एक्स्ट्रा कव्हरला आणि अखेरकार एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा तोडून, फोडून, भेदून सीमा पार. धावा मितील 4. आलाय तो चौकार. अखेरकार रोहित यांच्या बॅट मधून एक दमदार, वजनदार, शानदार, रुबाबदार फटका आला. शपल झाले, गुडघ्यांमध्ये खाली बसले, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी. फार वेळानंतर हा चौकार आलेला आहे. ज्यावेळेस संदीप होते त्यावेळेस धावा चांगल्या आल्या, त्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावला. रोहित आले, 4 धावा त्यांनी या बॉलच्या पाठीमागे कुठल्या. 2 षटकांचा खेळ आणि धावा धावफलकावरती आहेत तब्बल 26. आता येणारे 24 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 41. 24-41 चा थरार बाकी आहे. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है आणि तो संघर्ष आज करावा लागेल. 24 बॉल एका बाजूला, 41 धावा एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव, एका बाजूला महाबळेश्वर नर्सरी तर एका बाजूला अल मदीना 11. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महाबळेश्वर नर्सरीचे संघ मालक आहेत अमित दादा बावळेकर, रोहित दादा रांजणे. अल मदीना 11 चे संघ मालक आहेत अक्षरभाई वारुणकर.
या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेला हा सामना. एका बाजूला 24 बॉल 41 ची गरज. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती आतिफ ओव्हर नंबर 3 साठी आतिफ यांच्या नावाचा पर्याय निवडलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील जे शून्यावरती बॅटिंग करतायत. टॅप केलाय बॉल. अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला या प्रकारचे स्ट्रोक आपण अनेकदा बहुधा पाहतो, परंतु क्रिकेटमध्ये एकाची चूक दुसरा येऊन लगेच सावरतो. क्रिकेटमधून या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. एक खेळाडू चुकला तर दुसरा येऊन त्याची चूक सावरतो आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण बहुधा शिकत असतो. लॉंगॉनचे खेळाडू गेले, त्यांना बॉल अडवता आला नाही, परंतु लॉंग ऑफ आले आणि त्याला बॉलला बॅकअप दिलं. बॅकअप जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. बॅकअप नसेल ना तर बॅकअप व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये बॅकअप असणं महत्वाचं आहे. बॉलर तयार. उसळणारा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला तो डॉट. बॉल थोडासा पाठी ओढला. पाठी ओढल्यानंतर बॉलला उसळी प्रदान केली. वेग चांगला होता. या 3 गोष्टींची सांगड गोलंदाजी करताना आतिफने घातली आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आला. मनसुबे उधळून लावले. दिशाहीन बॉल असू शकतो का, तर हो, पंचाने सांगितलं दिशाहीन आहे. डावीशी सोडून चाललाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांच्या पायांची जी हालचाल आहे त्याचं वाचन करून बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे. हो, तुम्हाला रीड करावंच लागतं. फलंदाजाला गोलंदाजाला आणि गोलंदाजाला फलंदाज, म्हणून तर जीवनामध्ये म्हटलं जातं ना की चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. बॉलर तयार. पायांचा वापर केला परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. डॉट आलाय. डॉट बॉल आहे ना, महाबळेश्वर नर्सरीचं प्रेशर वाढवणार आहे, कारण समीकरणामध्ये अंतर वाढत जाणार आहे. परंतु एका बाजूला जेवढे डॉट बॉल अल मदीना 11 संघ टाकेल तेवढे मात्र मॅचवरची पकड ही मजबूत होत जाईल. आतिफ पुन्हा तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये सुनील तयार. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल सुनील यांना. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्येच असो, त्याला साथ घालावी लागेल. परंतु आतिफने काय षटक टाकलंय आणि कॅमेरामॅनने देखील त्यांनाच टिपलेलं आहे. एखादा खेळाडू चांगलं काम करतो त्यांना फोकस केलं जातं आणि आतिफला केलेलं आहे. चांगली गोलंदाजी, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक. 4 बॉल टाकलेत. शतकषकाला गुंगारा देणारा बॉल. त्यानंतर बॉलची फेकी होते. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का, तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 दिवस 2. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 31 धावा, 1 गडी बाद. 31. शेवटचा बॉल आहे षटकातला. जबरदस्त बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ताकासूर लावू दिला नाहीये. डावपेच उधळून लावली या बॉलच्या पाठीमागे आणि ज्या प्रकारे हा बॉल टाकला, जबरदस्त बॉल टाकला आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धक्का क्रमांक लागलाय 2. फलंदाज येईल माघारी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू घोडे पारोट या गावचे श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये ओव्हर नंबर आता 4 साठी सोहेल येतील. धावफलकावरती आहेत तब्बल आतापर्यंत 31. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 36. 18 बॉल 36 ची गरज. सोहेल एका बाजूला. श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. सोबतीला रोहित असतील आणि स्ट्रायकर एंडला रोहित. सोहेल ओव्हर नंबर 4 लावते सुरुवात. 18 बॉल 36 ची गरज. धावसंख्या 31, 2 गडी बाद. महाबळेश्वर नर्सरी. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल. प्रयत्न हाच आहे की शपल होऊन बॉल ऑन साइडला खेचायचा आहे, परंतु इथे आला तो डॉट. समीकरण बदलत आहे. 17 बॉल 36 ची गरज.
निश्चित दोन फलंदाज आता खेळपट्टीच्या मधोमध येत आहेत, कारण चर्चेने एखादा विषय सुटू शकतो, एखादा सल्ला हा चावीसारखा असू शकतो आणि त्याचमुळे की काय आता या दोन खेळाडूंमध्ये चर्चा विनिमय होते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. एखादा सल्ला तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, बॉल सीमारेषच्या पलीकडे, विजय सारखा लखलखणारा फटका सीमा पार, धावा मिळतील 6, आलाय तो षटकार. वो खेली का जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, फलंदाज रोहितने ताकदीचा केला वापर, टायमिंग होतं प्रॉपर, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार. काय फटका खेळला श्रीकांत जाधव. ज्यावेळेस खेळपट्टीच्या मधोमध गेले, काही ना काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर पहा आलेला मोठा फटका. म्हणजे शब्दांनीही आपण एखाद्याचं मनोबल वाढवू शकतो. समीकरण बदललेलं आहे. आता धावा धावफलकावरती आलेले आहेत. आता 15 बॉल 29 ची गरज, धावसंख्या 38, 15 बॉल 29 चा थरार. आज प्रेक्षक वर्ग देखील बहुसंख्येने या प्रीमियर लीगला पाहण्यासाठी येत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत, क्रीडाप्रेमी जोडलेत, त्यांचंही स्वागत. छोट्या उसळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, आला तो डॉट. समीकरण बदललं. आता येणारे बॉल शिल्लक असतील 14 बनवायचे आहेत विजयासाठी. 29 सोयल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये काही बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय श्रीकांत जाधव यांनी, बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक, 6 षटकार. श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव कृतीमध्ये आणतायत. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, जागेवरतूनच बॉल पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. समीकरण बदललं. आता इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत धावा 23 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 13 बॉल 23. याही बॉल वरती आक्रमण. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा है एक बड़ा इतिहास. श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 मोठे ब्लास्ट. समीकरणामध्ये होतोय मोठा फेरबदल. सोहेल यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यांच्या वरतीच आक्रमण केलं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. आता इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 12 बॉलसाठी 12 बॉल 17 ची गरज. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत महाबळेश्वर नर्सरी या टीमच्या. 12 बॉल 17 ची गरज आहे. ओव्हर नंबर आता 5 साठी गोलंदाजी मार्क वरती अजय. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा या टीम अल मदीना 11 ला बनवावे लागतील. विजयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा खडतर असतात, परंतु आज हा खडतर प्रवास करावाच लागेल. अनेक वेळा प्रयत्न करून जर यश मिळत नसेल ना, ध्येय तेच ठेवा. ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. बॉलर तयार. चांगला बॉल, मनोबल वाढवणारा आहे. डॉट आलाय. 11 बॉल 17 ची गरज. आज मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. पहिला बॉल डॉट टाकलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती अजय आहेत. रोहित बॅटिंग करतात 11 वरती, श्रीकांत बॅटिंग करतात 12 वरती. अजयने हा पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 11 बॉल 17 ची गरज. असंही म्हटलं जातं ना की जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. फटका तर खेळलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आता 10 बॉलचा केस शिल्लक आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 16. या मॅचची मोठी उमेद महाबळेश्वर नर्सरीची कोण आहे, तर ते नाव आहे श्रीकांत जाधव. परंतु अल मदीना 11 ची मोठी उमेद अजय. मॅच खेचून आणतील का? बॉलर तयार अजय. फटका कव्हर्सला
आणि अखेरकार क्रिकेट मध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सीमारेषेलगत बॉल पकडण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सीमारेषा. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करून चालणार नाही, कारण ही ती महत्वाची मॅच आहे जिथे हा महत्वाचा झेल आहे जो मॅचला कलाटणी देऊ शकतो. बॉल हाताच्या उंजळीमध्ये विसावू शकला नाही, निराश झाले. आणि त्यानंतर आणखीन एक बाहुबली स्ट्रोक श्रीकांत जाधव यांच्या बॅट मधून हा 4था षटकार. मॅचचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं. एखादी कॅच काय करू शकत होती, तर एखादी कॅच अल मदीना 11 ला मॅच मध्ये घेऊन येऊ शकत होती, परंतु त्यानंतरचा आणखीन एक फटका, जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव श्रीकांत जाधव यांनी दाखवला. सरळ 6 धावेने समीकरण झपाट्याने बदललेलं आहे. आता 8 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा अवघ्या 4. एक वेळ अशी होती ना की बॉल कमी धावा जास्त, आता बॉल जास्त आणि धावा कमी. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, मग ते जीवन असो किंवा क्रिकेट. एका बाजूला सुरुवातीला काय खेळ केला होता अल मदीना 11 या टीमने, असं वाटलं होतं की हा संघ या मॅच वरची पकड शेवटपर्यंत मजबूत ठेवेल, परंतु श्रीकांत जाधव आले आणि ठोकल्या 24 धावा आणि मॅचचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं आणि टीम महाबळेश्वर नर्सरीने या मॅच वरची पकड मजबूत केली. परंतु जोपर्यंत जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये शेवटचा टप्पा पडत नाही ना, तोपर्यंत कधी हार मानू नका. याही मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टीम अल मदीना 11 ला लढावं लागेल. टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. आता 7 बॉल 4 ची गरज आहे. असेच काही डॉट बॉल आले, 1-2 विकेट जर गुच्छामध्ये मिळाल्या तर संघ अल मदीना 11 मॅच मध्ये येऊ शकतो आणि मॅच जिंकू शकतो. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. 3 ची गरज आहे आणि शेवटचे बॉल बाकी असतील 6. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून अल मदीना 11 ला सामन्यामध्ये येता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. परिस्थिती थोडीशी बिकट आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये येऊन गोलंदाजाला तिखट माराज करावा लागेल. 6 बॉल 13. 6 बॉल 3 ची गरज आहे. आपण करेक्शन करूया. 6-3 आणि अंतिम षटक आतिफ ओव्हर नंबर 6 संघासाठी मॅच खेळून आणतील का. शेवटचे 6 बॉल 3 ची गरज. हो, पहिलाच बॉल डॉट टाकला. अशा पल्लवी झाल्यात 5 बॉल आणि बनवायचे आहेत 3. 5 बॉल 3 ची गरज. 5 बॉल 3 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली रोमांचक मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का. 5-3 पायाला भेदणारा बॉल. पंचांगडे स्ट्रॉंग अपील, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक धाव पूर्ण केली. लेग बाईटची आहे. येणारे बॉल 4. धावा बनवायच्या आहेत 2. सामना संपलेला नाहीये. 4-2 ची गरज. अशी एक रोमांचक मॅच. हृदयाची धडधड आता पाठीराख्यांची वाढली असेल. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती काय घडतंय. 4 बॉल 2 ची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला नव्हती, बदलावीच लागेल, कारण 4 बॉलच्या पाठीमागे 2 चा बचाव करायचा आहे. तर एका बाजूला 4 बॉलच्या पाठीमागे 2 चा पाठलाग. बॉलर तयार. यावेळेला डॉट आलाय. पंचांची कोणती हालचाल नाहीये. 3 बॉल 2 ची गरज आहे. मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि मैदानाच्या आतमध्ये आतिफने काय गोलंदाजी केली आहे. 3 बॉल 2. संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षा काळामध्ये चांगला खेळ करावा लागेल. 3 बॉल 2 ची गरज. काय म्हणताय. 3-2 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा या मॅच वरती आहेत, कारण आतिफने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. 3-2 चा थरार. स्ट्रायकर एंडला रोहित. पंचांगडे अपील केली आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे पहा धाव तर मिळत नाहीये. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल 2 ची गरज. 2 बॉल 2 धावा
असा रंगलेला एक रोमांचक सामना, नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आतिफने केलंय चांगलं काम. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल आणि तो प्रयत्न आज करावा लागेल. ज्या टीमचा प्रयत्न सर्वोत्तम तो संघ हा सामना घेऊन जाईल. 2 बॉल 2 ची गरज. 2 बॉल 2 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आतिफ एका बाजूला, रोहित एका बाजूला, महाबळेश्वर नर्सरी एका बाजूला, अल मदीना 11. 2 बॉल 2 ची गरज. हो इथे पहा या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय आणि श्रीकांत जाधव एकाच एंडला उभे राहिलेत. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. आता 1 बॉल विजयासाठी बनवायचा आहे. धावा 2. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. आता 1 बॉल आणि विजयासाठी बनवायचा आहे 2 धावा. पैसा वसूल सामना. अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांना बघायला आवडतात. पाठीराखे व्याकुळ झाले असतील, कधी एकदा आमचा संघ जिंकतोय, परंतु काय आतिफने गोलंदाजी केली आहे जबरदस्त. आज मन जिंकली या खेळाडूने. मॅचचा रिझल्ट काही लागो परंतु दोन्ही संघाने संघर्ष केलाय. सांगितलं मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. 1 बॉल 2 ची गरज आहे. 1 बॉल 2 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये महाबळेश्वर नर्सरी विपक्ष अल मदीना 11. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी अजय चाललेले आहेत. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. मॅच जिवंत कोण ठेवेल. 1 बॉल 2 ची गरज. अशी रंगलेली रोमांचक मॅच. महाबळेश्वर प्रीमियर लीग दिवस दुसरा. महाबळेश्वर नर्सरी विपक्ष अल मदीना 11. संघ मालक म्हणत असतील की आमचे खेळाडू चांगले खेळावे आणि हा सामना आम्ही जिंकावा, कारण सामना हाय व्होल्टेज आहे. 1 बॉल 2. मित्रांनो देऊया टाळ्यांचा प्रतिसाद दोन्ही संघांना. 1-2 चा थरार आणि अखेरकार टीम महाबळेश्वर नर्सरी या टीमच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाहण्यासारखी निघून गेली आणि या मॅच मध्ये अल मदीना 11 ने मारली बाजी. एका टीमने मॅच जिंकली परंतु एका टीमने मन जिंकली. सेलिब्रेशन, कारण जिथे 8 बॉल 4 ची गरज होती ना तिथून कमबॅक केलं अल मदीना 11 या टीमने. क्या बात आहे. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ आपण चांगले खेळलात. दोन्ही टीमच्या संघर्षाला सलाम. आतिफ काय गोलंदाजी केली खेळाडूने. कमालीचं षटक हाताळलं आणि पहा उजवी यष्टी वाकवली आणि फलंदाजाला त्रिफळा चित करत विजयाचं सेलिब्रेशन केलं.